तर 28 तारखेलाच रोहित पवार यांना अटक व्हायला हवी होती. इतके गंभीर कलम याच्यामध्ये लावलेली आहेत. पोलिसांची हिंमत का नाही झाली अजूनपर्यंत? या अशा टिनपाट तक्रारदारांच्या FIR जर पोलिसांनी नोंदवून घेतल्या तर महाराष्ट्रातल्या पोलिसांना हे लक्षात आलं पाहिजे की त्यांचा वापर केला जातोय. हे मी वारंवार सांगतोय. सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली. बदनाम कोण झालं? वाल्मिक कराड. कितीतरी आठवडे फरार होता संतोष देशमुखचा खून केल्यानंतर, आणि त्यातला तो आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो तर अजूनही सापडलेला नाही. बदनाम कोण झालं? बदलापूरचा राहुल आपटे. लहान लहान मुलींवरती शाळेत बलात्कार झाले, त्यांचा लैंगिक छळ झाला. संस्था चालक राहुल आपटे सापडलाय का? नाही. बदनाम कोण झालं? तिथला अक्षय शिंदे नावाचा शिपाई, जो कदाचित या संपूर्ण बदलापूरच्या घटनेमध्ये पुरावा बनू शकला असता. तो त्याचा खून केला गेला हे पोलिसांच्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलं. बदनाम कोण झालं? पोर्शे घटना पुण्यामधली, गाडीने उडवून दिलं गेलं, ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. बदनाम कोण झालं? त्या पुण्यामधल्या कोथरूड मधल्या 3 मागासवर्गीय समाजाच्या मुलींवरती अॅट्रॉसिटी झाली. बदनाम कोण झालं? पोलिसांचा वापर होतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी, आणि बदनाम पोलीस होत आहेत. हे पोलिसांनी लक्षात घेतलं पाहिजे.